उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा। स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर येत्या 26 व 27 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल। तयारीचा आढावा। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवासेना कोर कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास शेठ गोगावले यांनी आज किल्ले रायगडाची पाहणी केली। पावसाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने शिवभक्त आमदार तथा रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या वतीने विकास शेठ गोगावले यांनी ही पाहणी केली। यावेळी प्रांत अधिकारी पोपट ओमासे, डीवायएसपी शंकर काळे, तहसीलदार महेश चितोळे, गटविकास अधिकारी साळुंके, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसेच शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, युवासेना प्रवक्ते परेश सोनावळे, महाड विधानसभा समन्वयक इम्रान पठाण, तालुका प्रमुख रोहिदास अंबावले, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, विकी शिंदे, विजय मालुसरे, शेखर राकाडे, कोकणकडा मित्रमंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना सैनिक उपस्थित होते। शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रीगण तसेच हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने गडावरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत। पावसाळा लक्षात घेता शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा व इतर आवश्यक व्यवस्थांची पाहणी विकास शेठ गोगावले यांनी केली। दरवर्षी नामदार भरत शेठ गोगावले स्वतः तयारीवर लक्ष ठेवत असतात, मात्र यंदा अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत विकास शेठ गोगावले यांनी ही जबाबदारी पार पडली। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। रायगडावर येत्या 27 जून रोजी जो शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे त्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा करतात नामदार भरत शेठ गोगावले पावसाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची जबाबदारी आपण पार पडतात। तर कशा पद्धतीने राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू आहे ना? सर्व शासकीय अधिकारी, मी असेल, आमचे लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सर्वच लोक या ठिकाणी होणाऱ्या 27 तारखेचा राज्याभिषेक सोहळा आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा काकी, त्यानंतर मंत्रिमंडळातील भरत शेठचे असणारे सर्व सहकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्व सभापती या ठिकाणी या कार्यक्रमाला हजारो शिवभक्त दरवर्षी या राज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी येत असतात आणि त्याचं नियोजन करण्याकरता किंवा कुठलीही प्रकारची गैरसोय शिवभक्तांची होऊ नये त्याच्याकरता आज हा पाहणी दौरा होता। तसेच साधारण किती शिवभक्त या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील? 25-50 हजारच्या मध्ये या ठिकाणी शिवभक्त येतील अशी अपेक्षा आहे। पावसाळा असल्यामुळे शिवभक्तांची गैरसोय होईल यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? स्वच्छतेची आम्ही पाहणी केली, टॉयलेट्स असतील, राहायची काही व्यवस्था असेल, त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे, त्यानंतर प्यायच्या पाण्याची व्यवस्था आहे। आता गंगासागर तलावाची आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली, त्याच्यावरती उपाययोजना कशा करता येतील त्याचे निर्देश मला वाटतं मागच्या बैठकीला आदरणीय भरत शेठ गोगावलेंनी, कलेक्टर साहेबांनी, SP मॅडम या सगळ्याच लोकांनी निर्देश खाली अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे त्याच्याकरताच आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहणी केली। धन्यवाद विकास शेठ।